माझी घडी खून कोण
शिवाजी महाराज पुढे बघतील, माऊली महाराज पाठीमागे.
माझी गडी कोण एवढातून यातून आपापनामध्ये मिळू एक खेळो एकाशी गावयाच्या मुला काढा धाडा धाडावरती आपापनामध्ये मिळू एक खेळो एकाशी
तुका म्हणे विटाळसी, तुका म्हणे विटाळसी, देवापाशी नसावी, आपापणामध्ये मिळो एक खेळो एकाशी. गेली 44 बरोबर, गेली 44 वर्षापासून वार्षिक प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळ रामोलीकरांच्या वतीने वार्षिक जोपासल्या जाणारी ही पवित्र सप्ताहाची परंपरा आबालवृद्धाच्या सहकार्यातून चढत्या क्रमानं चालत असलेला हा बोध आज सांगता समर्पण झाल्याची शिवाय ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमाखातर सेवेचा योग चिंतनातला अभंग बोलण्याने काला या सगळ्यातील संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिलक्या पद्धतीचा असून या अभंगाद्वारे तुकोबाराय काल्याची प्रागभावी भूमिका प्रकट करतात. वास्तविक काला म्हणजे आपल्या संतांनी कालामध्ये दिला असा अर्थ आहे. काल्याच्या कीर्तनाचं नावच आहे लीला कीर्तन. भगवंताच्या बाललीला वर्णन कराव्यात त्याशी काल्याच्या कीर्तनाची पद्धती परंपरा आणि त्या लीला देखील कृष्णावतारात अनेक अवतारी अवतरला परी अवतारीचा नवलाव विशेष दान ठेवा. कृष्णावतार एक आगळा वेगळा अवतार झाला ज्या अवताराला परी उपसर्गपूर्वक तम प्रत्यय लावून संबोधित केले. परिपूर्ण तमस्य श्रीकृष्ण परिपूर्णतम असा अवतार म्हणजे भगवान कृष्णाचा. आणि आपल्या संतांनी परिपूर्णतम अवतार असल्यामुळेच कोणत्याही कार्यक्रमाला पूर्ण विराम द्यायचा असेल तर कृष्ण अवताराच्या चरित्रानुसार साधं भजन जरी पूर्ण करायचं असेल तर गौरव घेऊनच होत. कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनानं भगवान कृष्णाच्या लीला वर्णन करून केल्या. आता भगवान कृष्णाच्या लीला बी कमी. तो बाबा अवताराला येण्याच्या अगोदर वसुदेव देवकीच्या लग्नात आकाशवाणीद्वारा सांगण्यात आलं, लग्ना माझी विघ्न झाले ते ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंस मानी भरवसा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वदील तुझशी ऐकून मानसी क्रोधावला. घेऊन या खटमारा या धावला हात तो धरीला वसुदेवी. महत्वाकांक्षी होता कंस. 8वा मुलगा मारणारा एवढी बातमी ऐकल्याबरोबर धारदार शस्त्र घेतून धावला मारा. वसुदेवानं हात धरला सांगितलं, कंसा पुरुषासारखा पुरुष आणि काबलेवर तुम्हाला 8वा मुलगा याच्या मला मारणार आहे अशी आकाशवाणी. 8वा मारणार आहे ना जीवच देईना मी पुत्र सत्य माझे मान. ठेवा कोणी खाली सांगितलं 8वा मारणार आहे. 8वा तुझ्या ताब्यात देतीत का नाही म्हणून ठेवा बंदी खाणी सांगितलं.
बंदीखान्यात ठेवण्यात आलं. कसं असते, पायली भरल्याशिवाय पाया कोणी येत नाही. आपली गावठी म्हणा, पायली भरल्याशिवाय पाया कोणी येत नाही. कंसाने एवढ्या बी बेहतरीन खोड्या केल्या, पण पायली भरल्याशिवाय त्याच्या बी पाया पुन्हा आली नाही. जे काही पुण्य असेपर्यंत कुणालाच काही करता येत नाही. आपल्या गावठी भाषेत नशीब साथ देत साधन आहे. तुकाराम महाराज स्वतः पुण्य सारावया भेटे देव ऋषी वदी बाळकाशी ठेवू नको. प्रत्यक्ष नारद येऊन भेटला. नारदानं सांगितलं, कंसा आठवा मारणाऱ्यानं निवांत बसलास, जरा डोक्यात हलकायच. म्हणजे काय झालं? आणि एक चाकड्यापासून मोजला तर आठवा येईल, आणि मोजणार 8 पासून मोजला तर पहिला बी 8 येतो. आणि मग हे नव्हतं कडे आपल्याला माहिती. ही दुनिया छुटली की झुकानेवाराच्या. नारदानं डोकं फिरविलं आणि एका कडीकून 6 लेखं मारली. 6 ही मारित दुराचारी. निरपराध 6 बाळाची हत्या झाल्याबरोबर काय झालं? वायली भरली. निरपराध 6 बाळाची हत्या झाल्यावर वायली भरली. आणि वायली भरली पाया पडले असते. मरणाची कवा गाठोडी पगारी. मरणाची तव गाठोडी पदरी. चिने तोची भरी माप भरी. कसे तोपर्यंतच माणसं जिवंत राहतात. जोपर्यंत माप भरत नाही. एकदा पायली भरली पुन्हा त्याला या जगातला कोणताच डॉक्टर वाचवित नाही. कुठली दवाई मी कामाला येत नाही. आयुष्य सरलिया होय त्याचा उपयोग औषधी उपयोगानं आयुष्य सरलं कोणतीच दवाई काम करीत नाही जगात. म्हणजे पायली भरली की पाया. निरपराध 6 बाळांची हत्या झाल्याबरोबर माप लेवल झालं. माप जिने कोचीवरी माप माप भरलं. 7वा तो गर्व योग मायाने आश्चर्य करीत मना माझी. कुणालाच कळलं गुप्त पद्धत. रोहिणी उदरी नेऊन खाताला नकळे गुणाशी आपण 8 वर्षाचा अचानक देवकीच्या पुढे येऊन गेलो. 8 वर्षात भवित मूर्ती. 8 वर्षाचं पोरगा अचानक देवकीच्या पुढे उभा राहिला. अयोनी संभव नोहे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगट झाला. एकही देव प्रगट झाला. 8 वर्षाचं पोरग पाहिल्याबरोबर देवकी म्हणली, बाबा तुला माझा कोण म्हणे? तुला पाजा वाटलं तर माझ्यासाठी लहान. त्यांनी सांगितलं लहान होतो
काय क्रिया नंदाच्या घराला नंदाच्या घराला मंडळी सुदेव देवकीनं सांगितलं खरं बाबा हातापायात गेलं कड्या खुरपून कोंड्या आडगळा लावून दरवाजी तयार रक्षपाल खडा पाहता एवढा एकीला बरोबर देवानं नुसती नजर लागली दृष्टिक्षेप झाल्याबरोबर आपोआप काय मनानं कड्या कुलप कोण्यासहित आगळा दरवाजे करून पडले शेवटी मनसी रक्षपाल तेने अमोही रक्षपाला वाटत झोपाला उचलेला कमळापती बाईची बंधन गणती पाठी धरून बसून घेऊन निघाली मंद मंद पडे पाऊस श्री छाया धरीशे यमुनेचा काठ गाठला दुसरे यमुना बाहेर गेली उत्तर प्रदेशात किनारे उत्तर प्रदेशात 12 महिने पाऊस असतो ऐकायला टीव्हीत बघून बोलत नाही मी 13.5 वर्ष माझा अनुभव 12 महिने पाऊस असतो उत्तर प्रदेशात 8 महिने नद्याला पूर असतो 4 महिने बर्फाचा 4 महिने पाऊस आणि तिकडला पाऊस बी मला येतोय का येईल का नाही येतोय म्हणतो तर शक्यता असते गिरी दे कोणी सुभरी मेघुरेस हिमालय पावसाला कमी नाही एखादा महिना अपवाद बिना पावसाचा जातो हिवाळ्यात उन्हाळ्यात पावसाळ्यात कधी पाऊस कायम असतो जरा गरम झालं
ढग आले आले मनुष्य करतो छापका करतो. कल्याण नद्या म्हणजे दुथड्या नद्या वाहत नद्या बी केवढ्या 1-1 किलोमीटरचं पात्र आहे. इथून डायरेक्ट पानगाव काय रामवाडी ते पानगाव एवढं पात्र आहे नदीचं. तेवढं दुथड्या वाहायला जायचं कसं. शेवटी कसं असतं वैतागल्यावर माणूस कशात बी नसतं. काय वैतागल्यावर मला जवानी कारागृहात जगून तरी काय करायचं. किमतीनं मात्र पाण्यात यमुना बी वाट बघून तिला बी उतू आल्यासारखं पाणी वर यायला. यमुनेचं पाणी चढायले म्हातारामध्ये चाललेलं. वस्तुदेवाला वाटलं मी खाली खाली चाललो पण वस्तुस्थितीनं पाणीवर येत होत. त्याचं कारण या यमुनेला शाप दिला. कोणाला? यमुना शापित आहे. यमुना म्हणजे यमाची सख्खी बहीण. कल्पना करा एखाद्या बाईचा भाऊ साधा शिपाई म्हणून जरी असला पोलीस मध्ये साधा शिपाई म्हणून जरी असला तरी बाई त्याचा तिकीट नाही. भावाच्या जीवर मालक वाढवी इतकं बाहेर माझा भाऊ पोलीस आहे माझा भाऊ पोलीस काय. आता जिचा भाऊ सबंध जगाला दंड देणारा दंडाधिकारी तिला कमी दर्जा असेल का. दाखव आता माझं कोण काय मग डोक्यावरला पदर पडलेला थुमक्या चालीनं चलणं हावभाव कटाक्ष आणि शहाण्या माणसाच्या बैठकीपासून असतं हे ड्रामाबाजी करत चाललेलं पाहिलं. सभेचं आयोजन करता चित्ररथ नावाचा गंधर्व होता. समजदारांनी पोक्त विचारात ती म्हणला ही सोंग का शहाण्या माणसं कशी. स्त्री जातीनं कुळवधू आवरी अवयवात कुलवान घराण्यातल्या स्त्रीचं कर्तव्य तिनं सर्व शरीर झाकून चाललं. कुळवधू आवरी अवयवात ही उताना चलणं पाहिलं आणि शाप नदी होऊन पडशी खराच पहारा उतारला. मग लक्षात आलं उतानी पाना काम करीत नाही. शाप मिळाल्याबरोबर महाराज यमुना हात जोडून पुढे उभा राहिला. चित्ररथानं सांगितलं वृष्णी कुळात भगवान वासुदेव अवतीर्ण होईल आणि त्याच्या दर्शनानं तुझी मुक्तता होईल तोपर्यंत महाराज द्वापार युगात वृष्णी कुळात भगवान वासुदेव अवतीर्ण झाले. सारखी वाट जसे एखाद्याच्या डोळ्यात कचरा गेल्यावर काय होतं सलत सलत आहे नाही सलत गप्पच बसत नाही सारखा हात नाही ते दुबुदुबू करायला होतं. डोळ्यामध्ये असे कणू त्याला डोळ्यामध्ये असे कणू असे आणू कणू ते दिसत नाही. डोळ्यामध्ये असे आणू कणू ते दिसत नाही. डोळ्यामध्ये जैसा आणू डोळ्यामध्ये जैसा आणू कणू तेही न समाला. डोळा हरळ न विरे डोळा हरळ न विरे डोळा हरळ न विरे विरे काही पोतन जिरे. बरोबर काही पोतन जिरे. याचा अर्थ बारीक जरी हरळ म्हणजे वाळूचा कण बारीक जरी कण गेला तरी ती सहन होत का नाही. सारखं सलत राहत तसं तिच्या मनात सलत होत. काय कधी येतोय आणि कधी एकदाचं दर्शन होऊन त्या यवनीतून मुक्त होते म्हणून ती वाट नांबर आणि तिच्या मनातला फोटो काढ. कालिंदीचे हृदय शल्य फिरिले शल्य शले भव शल्य सलत होत मनात. ती शैल्य बाहेर कधी दर्शन होत. देव आल्याबरोबर यमुनेचं पाणी उतू आल्यासारखं वर आलं. वसुदेवाच्या दाढीला पाणी लागल्याबरोबर देवाच्या लक्षात आलं हिचं होईल दर्शन. पण हिच्या दर्शनामुळे माझं जाईल म्हातारा काय
चलाठी केली पाठीतून पाय काढला अंगठ्याचं दर्शन पूर चढला माझ्या राशीला मिला नुसतं मला दर्शन झाल्याबरोबर खरखरायला पहिलं तिराला गेली कृष्णाला ठेवून मायेला घेऊन कारागृहात प्रवेश केला रडी माया खऱ्या कांत नामा तू चांगली झाली कंसाला बातमी सांगितली साखर बाबा 8 वर्षापूर्वी जन्माला आलाय पण मुलगी मोठ्या माणसाच्या बंगला काही माणसं चहा पाण्यावर पडून असतात कुठं बी आहेत चहा कुठं बी व्यापकच आहे त्यांचं काय काम त्यांचं एकच काम फक्त हवा उतरवायची मोठ्या माणसाच्या बंगल्यातल्यांचं काय काम हवा उतरवायची आणि विशेष मला त्यांची वायसर कधी खराब होत नाही मला हवा असतो आपली वायसर स्टोरची ह्याची त्याच्या तेल लावा वापरवा त्याला काहीच करावं लागत सरकार मुलीच्या रूपात सुद्धा शत्रू येऊ शकतो मला खरंय डोळ्यात उठला मुलीच्या रूपात येऊन मला मारतो संकी संकीत जाणं दोन्ही पाय एकाच हातात अंजान बालिका निष्पाप बालिका अशी फिरवून दगडावर आपटून मारायची मला मारती संकीमध्ये असा फिरवायला गेला गोपनीसारखा पण बांधणी कोणती त्याला माहीतच नाही कंपनी कोणती कंपनी कळावं लागते कंपनी साधी होती तिला आधी माया शक्ती म्हणतात तिनं चांगली चांगली देहनीत केली तिथे कौश कशाचा महदादी हे माझी माया उतरून या धनंजय नीच होई जे हे आया कैशी तुझे अजब झटका माये का बाया पारमार्थ जालिमबाई हातातून निष्ठेली आकाशात गेली आणि विजयसारखा कडकडाट करून म्हणे कंसा तुझं लागी वागे बातम्या आणि सरकार ऐकावी बातम्या खऱ्या नसतात पण वस्तुस्थिती आपला 8वा शत्रू जन्माला आला आणि गोकुळात डबल फिटिंग राहील डोक्यात सुपारीवाले जेवढे तेवढे बोलले काय आणि जाहीरनामा केला जाहीरनामा करावा लागतोय कशाचा कशाचा जाहीरनामा दुनियाचा नाही जाहीरनामा कशाचा अर्ध राज्य आणि विजयाची माळा त्याच्यात अर्ध राज्य चेष्टा अर्ध राज्य म्हणजे उपयोग लोभा उटी उल्हासनगर ब्राह्मण त्यानं वेळा मस्त केलेली टपुशी निराकलेली कुराणकडे तुम्ही व्यालकडे पाऊस यायच्या अगोदर येत असल्याचा बहुतेक पाऊस यायची शक्यता ते सांगायला आपल्यापेक्षा अगोदर कळत आहे त्या थोडक्यात
कंसाने जाहीरनामा केला अर्धराज्य विजयाची माळा करा. महामळ भटाने तो विडा उचलला. लागेल थोडं साहित्य द्या. साहित्य दिले. माणूस उच्चा पुरात आला. चकूट पद्धतशीर केलेला शिडी राखली. अंगावर पंचा बसमाला लावलेला. गोकुळात प्रवेश केला. पाणवंताची विहीर गाठली आणि पंचांग खोलला. पाणवंताची विहीर म्हणजे प्रचार प्रसाराचं केंद्र. साऱ्या गोकुळात बातमी गेली. कोणीतरी ज्योतिषकार आला आणि तंतोतंत जातक कर्माचं वर्णन करतो. ईश्वराला बातमी कळल्यावर ईश्वरा आली. देवाला प्रार्थना केली. देवा घराला पाहिला. मनातल्या मनात म्हणलं आलोयच तेवढ्यासाठी. काय आदरयुक्त घरी आणलं म्हणत. मग कसे कपडे कुठले व्यास जरी धुतले तरी पवित्रच राहतील खात्री नसते. म्हणून बसायला पाठ, टाकायला पाठ, पंचांगाला पाठ. पुढच्या पाठावर कृष्णाला मागवून घेऊन ईश्वर बसले. सांगितले देवा बाळाचं भविष्य दुष्टाने पंचांग कार्य दैव्या मान दुखावून पाहत. कधी चष्म्यातून बघ, कधी चष्म्याच्या वरून बघ. हा लटकीच. त्याला त्याच्यातलं काही कळत नव्हतं. डुप्लिकेट ब्राह्मणाला कळत असते. ओरिजिनल ब्राह्मणाला नीट कळाला, डुप्लिकेटला कळत. कारण आम्ही शिकवली काही काशीत असताना. त्यामुळे आम्हाला माहिती असं मोकळा मंगळवार पाहत नाही. मुद्दा काय कळणं कठीण असतं. गणित सांगावं लागतं. लटकच नाटक केलं. पाहिलं बाळकाचे अंगी अवचिन्य अवचिन्नी बहु नेऊनी करते तथाही असं बोललं. येशूला वाईट वाटत. पण कसं असतं काळ असतो एखादा, तो काळच असा होता. ब्राह्मण सांगेल ते अमावस्या नावी ठेवी ते विषय काय खतरनाक काळ होता. ब्राह्मण बोलल ती पर्व का काही पर्याय नाही. येशूने विनंती केली देवा पुढच्या पानावर. दुसरं पान उलटल्यावर तर जास्तच वाईट चेहरा केला. येशूने कुळाच्या मुळावर कोणतीही शांती करून शांत होणार नाही. संबंध कुळाचा काटा निघाल त्याला ठरवलं. पण आई ती आई असते. असं कसं होतं. पुढं बघा. दुसरं पान उलटल्यावर तुम्हाला हे बघ येशूने नंबर 1 चोर तपवलं. बर ही गोष्ट खरी होती का खोटी? खरी गोष्ट आहे ना. शेवटी येशूदेला वाईट वाटायला पण करती का? कृष्ण म्हणला माणूस तर उल्हासनगर सांग पण भविष्य मात्र बरोबर सांगायला. पुढं बघावं. तिसरं पान उलटल्यावर पुन्हा जास्तच वाईट चेहरा केला. येशूदे अगं माझ्या कुंभी एक आकडा राहिला होता. केवळ कुळाच्या नाही देशाच्या मुळावर आला. महाभारत घडविणार. पण ही गोष्ट खरी ना.
मग ते यशोदेला चेहरा पाडला. देवा असं कसं कुठं काहीतरी बरं असं नसतं. यशोदे चौकशीच करू. एक बघा बरं, एक शेवट एक चौथं पान उलटिल्याबरोबर फोडीली गोवरी आणि आईसा दिशी तोंडावर वाईट चेहरा केला. सांगितलं यशोदे तू विचारू नये आणि मी सांग इतकं वाईट. तरी काय तरी नंबर 1 सगळे बिचारी पोट हा गोष्ट. आता यशोदेला बंधर बोलत सुट्टी राहिलं नाही म्हणत यशोदा. यशोदा म्हणजे देवा असं कसं. कालच आचार्य गर्ग येऊन गेली आणि जशी माझ्या बाळावर आचार्य गर्गाची नजर पडली तोंड भरून आचार्य गर्गाने वर्णन प्रत्यक्ष देवच पोटाला एवढं सुंदर आचार्य गर्गाने काल वर्णन केलं. आणि तुम्ही आज असं म्हणाल मग कसं असतं. जुने म्हातारे नवी भजनीची तयार होऊ द्या. जुन्यालाच मुंड्या माहिती कोणत्या शब्दाच्या कोणत्या. जुने मुरलेले असते. जर आपण म्हणायला गेलो काय म्हणतात ती वाजणूक पानावर कोळू वाजवायला आता भागातच जोड नाही बघा. मग एखादा म्हातारा हळूच म्हणणार हा इथंच गावात बोंबलत फिरत तुम्ही 2-5 रुपये देऊन नांदेगावला कसं नीट झालंय फिरला का नांगर. हे असं जुन्या माणसाच्या खतखोड्या असतात. याने एकच ठोकून दिली गर्गा तो चुकाला यशोदा साधी बोली. हिला माहिती का गर्गाचं चुकलंय का यांचं चुकलंय. हा गर्ग गणितात चुकला मानल्याबरोबर यशोदेला नाही कळलं हे राम गर्गाचं गणित चुकलं होतं का. अमंगळवाणी तो एक बोलीला गर्गाच्या चुका काढल्यावर देवाला 100 दिले. देव ऐकून गेला पण त्याच्या भक्ताचं थोडं मी उन्हा खपवून आपुल्या भक्ताचे
आपल्या भक्तांची न साक्षी उभा त्या कारणी राहिलाशी मला इकडे इकडे जागा तुमच्या मापाची जागा बारका माणूस तिथं बसू दिला नाही आपल्या भक्ताचं देव सहन करीत त्याचं स्वतःच काही परमप्रिय भक्त गर्गाच्या चुका काढतो खोटी जाणून न साहेची विश्वंभर देवाला सहन आळुक बिळुक द्यायच्या नावाखाली हाडूचा असा असं कुसळण करीत डाव्या पायाचा आमचा पंचापाचा पाडाला मध्ये बोलला या पावाला काय करता परमात्म्याचं व्होल्टेज साधे एकदा बॅटऱ्या टाकल्या तर 100च्या पुढे चालल्यात एक एक बॅटरी काय आणि त्या बॅटरीला पुन्हा कुठलंच आश्चर्य काम करीत नाही व्यवहारातलं काय साध्या बॅटरी आणि एकदा बॅटरी डाऊन झाल्यावर दरवाळी फोन करावं लागतं आमच्या माणसाला जसं असेल तसं निघून साधी पावर येते त्या परमात्म्याची पाठाला कनेक्शन मिळाल्याबरोबर पाठाच्या अंगात आला कुणाच्या पाठाच्या होता बैशिकेचा पाठ तिने घेतला उच्चार ज्या पाठावर देवबाबा बसली होती त्या पाठाला वाचा फुटली देवाच्या कनेक्शन मुळे आणि पाठ म्हणा देवा खाली गरमायले जरा वर वार वाजता 40-50 फूट वर न्या गडी उभा आडवा पोहला सारखा आधी कसला भट महाबळ भट बलवान भट होता मला एवढ्या उंचीवर न्यायला आणि पाठ बोलायला चाललं पाठ तितकं उंच गेलो तेव्हा आमच्याकडला नियम माहिती म्हणले घाबरला होता ये यथा म्हणजे आतापर्यंत तुम्ही माझ्या पाठीवर बसला आता मी तुमच्या पाठीवर बसलो तुम्हाला बाबा खाली गेलो 10 वेळा बस त्या पाठाला मी विमानासारखं परमात्म्याचं कनेक्शन वर गेल्यावर पाठ फिरला उलटा देऊ खाली आलो आता एवढ्या उंचावून खाली गडी उभा खाली आदळल्याबरोबर तर
स्वतः तुकाराम महाराज बाकीच्या माघार घ्यावं लागेल. विटंबिला भरत आणि दिला पाठीवरी पाठ. महाराज त्या पाटानं खाली आदळल्याबरोबर टेकायला ती पाठ दिला. त्याला कळलं आपल्या भावकीवर हल्ला झालाय. कुठं बी झालं तर गीतेच किरया महागा कशाला. मग मागच्या पाटानं पाठीवर झाला. पंचांगाच्या पाटानं पोटाची निवड केली. पाटाच्या दणकादणकीचा आवाज. पाटाच्या सावत्र भावाला बातमी कळाली. पाटाचा सावत्र भाऊ पोळपाट. मला पाठ काय पोळपाट काय आया दोन पण बाप एकच आहे ना. ती पोळपाटानं त्याचा जीवलग जोडीदार लाटणं त्याला बोलवून घेतलं. त्या दोघांमध्ये चांगली उंडे लाटलेले दोघात मिळून लाटणं आल्याबरोबर त्यानं सांगितलं फक्त आवाज येऊ नको. लाटणं आलं आवाज बंद. ह्या पाटाने पोळपाटाने चांगलं बिलबिल केलं पण भानगड अशी झाली. बॉसला बातमी कळाली. लाकूड नावाच्या जातीचा बॉस म्हणजे मुसळ. त्याला बातमी कळाली. म्हणला अरे किती काय मुसळे काय सारे आपण एकच कशाला आहे गे. ते मुसळची संख्येत आलं. मुसळ सामील झाल्यावर बाकीचे म्हणले गड्या मामला चिल्लर नाही. असं उग हसवार नेण्यासारखं नाही. अख्ख्या जातीचा बॉस सामील झाला म्हणजे आज या जातीवर हल्लाय उद्या दुसऱ्या जातीवर होणार नाही कशावर. मग ह्याला पर्याय पाहता काय सामील व्हा. जेवढी होती तेवढी मधी तांब्याची पितळाची ही भांडे कुठलं बी भांडे यायचं टांका द्यायचं चलत राहायचं. पण या बघा अशी ततांगली जी माणसं ततांगली कुठल्या बी गावची आहे. आता हे बघा इकडे टाळकर 2 नंबरला इकडे आमचा जयराम. ही डोक्याला सुपर असते. ही ततांगडी डोक्याला नंबर 1 हुशार. आता आमचे महाराज ततांगडी डोकं काय सुपर आहे असं कोरीव प्रमाण काढणार जागेवर कठीण बंद. हा ती उलटनं ततांगड. ती म्हणला 4 माणसात जायचं म्हणल्यावर असं जाता येईल. मग दाढी बिडी पद्धतशीर ही ती उलटनं उठलं चुलीत जाऊन लाल चेहरा झाल्यावर उलटनं म्हणला आता 4 माणसात जायला तयार. उलटण्याला पाहिलं बाकीच्या कसा सहन केला. उलटणं बघतोय म्हणला कारण बाकीच्याकडे लेवलिंगचं काम ह्याच्यावर वेल्डिंगचं काम. उलटण्याला पाहिलं का बरे तुझ्या पळाया प्रगती कोणाला नसते. तुम्हाला वाटत नाही का माझी प्रगती होत म्हणून? कोणाला वाटते आपली प्रगती पण माणसं अडकली बाजारात. माणसं कशात अडकली? आडव्या ठाकत बाजा मुद्दा बाजाने आडविल्यावर महाराज तेवढ्या वेळात उलटणं हजर झालं. म्हणा देवा प्रत्येकाची दक्षिणा घेतली आमची काम. महाराज उलटणं येणं ती नाकावून कसं आहे बघा माणसाचं काही जावं पण नाक काय भले शेंबडानच भरलेलं आहे ती पण किमतीचे काय काय करावी ती 32 लक्षण नाक नाही वाया. बाई दिसायला किती सुंदर असतो आणि साजबाज किती भारीचा घालते. नाकावर जर मशीन पाय दिलेला असणार मोसमच धरीत काय. त्यामुळं नाक नाही ते वाया.
प्रेमाग्न भय नाकावी बरोबर हे बघा नाकावून उलटणं फिरल्यावर शिंबूड मोकळा त्याला आवरायला कनेक्शन कासरा राहिलाच पहिला शेंबडाची जात दिली नव्हे हागात रग असल्यावर चकली नवी नादी लागत बारक्या बारक्या लेकरांनी लई सकली ना कोण बारक्या बारक्या लेकरं लय तिला पाय देते पावऱ्यानं पाय शिल्यासारखा ती जागते पण लय बिलिंदर असा नुसता महाग गेल्यासारखा करणार तुरु 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 फटावून जवानी जवानी चकली नवीन नादाला लागत नाही खूप खूप कसं कसं पुन्हा म्हातारपणाला तालीम करू येते बॉडी बनवून येते म्हातारपणाला कोण शेंबू मग आपल्या अंगातली रग कमी व्हायला त्याची ताकद वाढायला सकाळी सकाळी अशी म्हातारी शेकाय बसली ती बघत आहे मध्ये ती मधून फोन करते मला बाहेर यायचं म्हातारा पाहुऱ्यानं पाण्याचे ताकद लावून थुकायला ताकद पुरत नाही ना बऱ्याच्या थू करायला गेलं की उगं गेल्यासारखं करताना चटकशी तारा तारा वापशी बसत इथं काय एवढी त्याची बिहार जाणवी तुझी पंचांग असली बेचैन अवस्था की जैनाचा दिगंबर पळत होता महाराज शेवटी लोक लहान म्हणून लोकांनी कपड्यात मुलाला दरबारात हजर केले दरबारात हजर झाल्याबरोबर फाउंडेशन सही झालं ती म्हणला बाबा कोणाच्या बी नादाला पण त्या लेकराच्या नादाला लागला का ती काही करीत नाही नुसतं टच करते जित्याची कोट पुन्हा डबल मीटिंग बोलवली आणि राखीव वार्डातलं सीट घेतलं कोणतं महिला राखीव पुतणीनं सांगितलं लेकरा बरोबरीची व्यवहार गाड्याला जमत नाही ती बाईच करू लागली आम्हाला माहित काय विडा उचलला कंसानं सांगितलं हे लागल ती मायावी होती तिला वेगवेगळी रूप धरता येत धरताना तिनं सुंदर देवांगणीसारखं रूप धारण केलं आणि गोकुळात प्रवेश केला पण तिच्या डोक्यात एकच आलं काय ह्या पंधरवाड्यात जेवढी लेकरं जन्माला आली तेवढी मारायची त्याच्यामुळं लेकरं मारायची साथ आली त्यात कृष्ण मरून गेला आपल्यावर गायची एक टेक्निक युक्ती वागला महाराज आता गरीब गुरीब आपापल्या परीने व्यवस्थित राहिले जरा आई वडिलांची नजर चुकवायची घरात बसायची पाळण्यातलं लेकरू घेतलं दिसताना आतीच्याने विष असल्या नुसत्या वासानं लेकरांमुळे पांढरे ते तोंडाला दिसलं घरात येऊन लेकरून बघितलं
माणसाचा ताप देऊ नका. म्हाताऱ्या माणसाचं काम नसतं. रग लावून म्हणायला जमते का? म्हाताऱ्या माणसाला ताण देणं चांगलं आहे का? नाही. आपण ताकद लावून म्हणतो असं म्हाताऱ्या माणसाला नाही ना. पण पुन्हा त्यांच्यावर रोज बी ठेवता येत नाही. सूत्र दिली झाल्यामुळं नाकच भरता येत नाही असं होत. ताकद लावून म्हणायचं. दीन दुर्बळाची मानिनी बाळके करिता ती शोके माई बाबी. आई वडिलाची नजर चूक करून घेतो. घरात येऊन बघतात अरे अरे कोणी करिता ती शोके माय बापी. असं का सुचला सर तिला? पाहिली भरण्यास गरीबा गुरीबाची लेकर मारीत मारीत नामा म्हणी आली नंदाची आखा स्वरूप सुंदरा देवांगना. येशुदेकडे अचानक आले बरोबर यशोदा म्हणली कुठली बाई? बाई तर दिसायला स्वर्गांगना. यशोदे ओळखीला नाही. तिच्या सुंदरपणात यशोदा थोडी चाकवा बसला. अगं मी तुझी बहीण. यशोदेला बरोबर एवढी सुंदर मला बहीण म्हणते. अगं अगोदरची जमलं. आता तुला पोरग झाले म्हणून कळालं. त्या कशा असते एखादी बाई दिसायला सुंदर असते आणि चोरटी बी असली तर माणसं म्हणते तू कशाला करू. लक्षात येईल का नाही? बाई दिसायला सुंदर आणि खानदानी चोरटी माणसं म्हणते ही कशाला करेल असं असते. तिच्या सुंदरपणाच्या झाकीत यशोदेला घेऊन कळाली ना. यशोदे तुला पोरग झालं बघायला. यशोदा म्हणे बाई आत्ताच डोळा लागला. देव म्हणला काय म्हणावं आईला. तेवढं होलसेल गिराईक चालून आल्यावर दुकानदारांना धोका करायचे असतात. लगेच रडायचं फोन केला. आवाज आल्याबरोबर ते हा केलं ते बघ यशोदा बरोबर बाई घ्या 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 आले पाणीच लागेल. तिला तेवढाच मौका पाहिजे होता. धावतच गेली. गडबडीनं उचललं पण भानगडी तिला बी माहित नव्हतं कंपनी कोणती. आता ही साधी कंपनी मुंगलाईड कंपनी संपर्क साधा. काय मुंगळ्याची जात एक तर धरताना असं बरड रान धरीत नाही. काय नाजूक साजूक जागेवर चावतंय माणूस वैतागून तोडा गेलं की रेल्वेचा डबा तुटून त्या बाबाला स्तनाला लावल्याबरोबर येणं विष दूध रक्त पंच प्राण खेचून घेतले शून्य शेताला. काही माणसं म्हणतील बापशी बेटा सवय पण बेटाशी बाप सवय बरोबर. पुतणीला माहित नव्हतं पंचप्राण खेचल्यावर सोड सोड कृष्ण. ती म्हणला काय मुंजी आहे का मसुबा आहे का येता आहे. ती बारकी देव लई चांगली. काय त्यांना जर समजून सांगितलं देवा थोडं एवढ्या गरिबीमुळं नाही तर पुढच्या टायमाला चाटायचं देऊ तर ऐकत येते देव. पण ही थोरला इतर देवाची कथा थोरला देव तोडला चोंगा पूर्ण पूर्ण भेटली जीव घेतल्या महाराज पुतण्याचा
प्राण खेचल्याबरोबर सोड सोड ती म्हणला एकदम मी होऊन कुणाला धरलं तर सोडित नाही माझा नियम पंच प्राण खेचून घेतले गत प्राण म्हणून असं वर्णन 15-16 घर तिच्या अंगाखाली भोगतात ती मॉडेल कसला असं गोकुळातल्या बैलगाड्या लावल्या होत्या पार्ट तोडून घेऊन जाळायला कसलं मायावी होती साधी होती काय राक्षसी नव्हती शेवटी यशोदेच्या लक्षात आलं यशोदा म्हणली असली जागडा बघणं किती कसा वाचला बाबा मनातल्या मनात म्हणला असली जागडा बघणं अनेक येणार काय काग वगैरे मारिली बाळपण अवघी दैत्य नुघडता बाळपणाची फुली मी या अदानवी सृष्टी केली कलिगिरी धरून मानवी महेंद्र महिमा त्याची अवस्था बघितली तर कशी धानी अवस्था आहे संतांनी सुंदर बोलणं किती ताणी त्याला मांडी घालून बसल्यावर बसता येत नाही एवढा ताणा होता अशा अवस्थेत हे काग नावाचा दैत्य काग म्हणजे कावळा काग म्हणजे कावळ्याच्या रूपात आला दैत्य कृष्णाला लेकर काय करते बाया लेकरांना हुडू घालून सकाळी कावळ्या उन्हाला असं पटांगणाला बसली ती उन्हाला ती माहित होत कावळ्या उन्हाला कृष्णाला असं शाकायला बसविलं की झाडावर येऊन बसला काग असो कोणता असो काग म्हणजे कावळ्याच्या रूपात येऊन कावळ्याची चोच मोठी खतरनाक जळलेली असते टाळू फोडायची खतम करायचा कृष्ण महाराज वरून कृष्णाला अशी यशोदा ठेवून घरात गेली काय त्यानं वरून झाडावर जी सुळक मारली त्या टाळूवर अशी चोच मारणार आणि टाळू फोडणार त्यानं झाडावून जंप घेतल्याबरोबर कृष्णावर हात केली असाच धरला दोन्ही पकड बाजूला टाकून दिला यशोदा येऊन बघतो तर ती 10 हत्ती एवढ्या वजनाचा होता किती कावळा केवढा 10 हत्ती एवढ्या वजनाचा पडलेला पसारा पाहिल्यावर यशोदा म्हणली कावळा एवढा मोठा खागासो आगासो बकासो वेगवेगळे असो वेगवेगळ्या पद्धतीने हल्ला केला काय आगासुराने आगासूर त्रासला खतरनाक होता काय त्यानं म्हणला कश्याला कृष्ण नंदन यशोदा जगाव पिटून गावात पिटून दिला त्यानं पुन्हा आगासुराने आगासूर जी आला ती त्यानं चौकून गोकुळ पिटवून दिलं काय पिटवलं गोकुळ आगासूर होता चौकून आग भडकल्यावर आता म्हणला आता काय पाहिजे शेवटी जगाच्या मालका आता गोकुळातलं कुणीच वाचत नाही चौकून आग पेटलेली काय चौकून आग अशी गावाला खेटत येते का नाही माणसं म्हणले आता पळायला जागा नाही चौकून आग भडकलेली पाहिली या बाबांना गोपाळ जोडीलाय प्रत्यक्ष गोपाळाच्या समक्ष चौकडली आग वळली तोंडात कालिंदीचे हृदय शल्य फेडिले कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जळत गोकुळाशी राखिले म्या जळत गोकुळ राखिले आणि वासरवासाठी लाविले वीरांची सफिसे अहम वैश्वानरो नाही तरी प्रत्येकाच्या
जेवढ्या मी पचनक्रिया आहेत त्याच्यामध्ये कुणाचा अहम वैश्वानर, प्रत्येकाचा जठराग्नी ज्याला म्हणतो तो तोच आहे ना. हा, प्राणापानाच्या गोड फुंक फुंकून या होराती. हा म्हणजे जेवढं आग्नी आहे तो कोणाचा, त्याचाच आहे. त्याला अग्नी काय करते. गोपाळ कोणा गावात सांगत आहे, आगी खातो आहे सामूचा सांगत. गावात बातमी सांगितली, अगं आज कृष्णानं आग खाल्ली. काय आगी खातो आहे आमचा सांगत. सांगे गोपाळाचे काय पुण्य होते, अवस्था बघितली तर बाळपणात मुका गबगरिता मारली बाळपण अवघित एकीकडं रांगत पहिली गोष्ट त्याचं येशुदेच्या कानावर एक नाही आणि अवघ्या मिळवून गौरव देती येशुदेला जातो आम्ही मोकळं सोडून आमचा सुना देऊ एक बाई आम्हाशी पाहावी ना असली गाणी Ah
यशोदा म्हणे बाई जरा विचार कर तू म्हणती गळ्यात हात टाका पोरग टीचवर आणि तो हुटाडण्यासाठी उंचावर कसा कोणला शोभलती बोला काय बाळ सगुण गुणाचे एवढं कशाला आमच्या गलीला बांधूनच मारते आमच्या गलीला येऊन बांधून मारते म्हणल्यावर एक गोपाळ उभा होता त्यानं कृष्णाला जाऊन सांगितलं बाबा मला कुणाचा विना दिला पण ती उचली खराब ती म्हणली आमच्या गलीला बांधून मारला दामाला करणं बंद ही विनम्री बाळ बरोबर तिच्याच गाळात जोडपास होत विजोडा होता जुन्यात नाता टिकवायला मालक होता बुटेला आणि बाई होती उंची बाई 7 फूट आणि मालक 5.5 1.5 फुटाचा फरक होता टाचावर करून मी लेवल यायची नाही होतं बुटेला पण नियमाचा पाबंदीचा नियमात वागणं आपली आपली गुरढोरं येते चातुर्मास राखण्याला धार्मिक असल्यामुळे काय ना म्हणा तेवढी उचकी बाई पण आडी वागवी हा टेक्निक असते आडी वागवायचं की काय असते टेक्निक असते तेवढी उचकी राग आला उडू वाढून चालू मोठा खातरावा शेवटी या बाबाला या सामन्यातून गोपाळ मध्ये सोडले खायचे ते लोक घातलं गोपाळ बाहेर काढून गेली जाता जाता विंचवाची 2 पिलं घेऊन द्या चिमणी बी हागली दवड बी हागली देवळी विंचवाची तुला आराम दाढी गाड दिली मुंगूस मध्ये सोडून निघून गेला बाहेर आता मुंगसाची जात ग बसली आम्ही असला निदजुरी मुंगूस घेऊन आपुली करी सोडलेल्या मालोखा माझा त्यामध्ये बोचकारी गबाई आवची तहारी तुझा आला अभिही दोघं ती क्वाटच्या तिकडं ती क्वाटच्या इकडं दोघांना त्या आधारात थोडं पळालेलं दिसले ती म्हणजे सुमुंग मला सुमुंग नाही मुसुंग कशा चाले बोगडीवर काही असत शेवटी दोघं घाबरले त्याच्या गाडीला झटका बसलं होतं कुठे ना देवी चापड Oh
तशी ओढाओढी मधला महाराज राघव सापडली घ्यावा गड्या माणसाच काही झालं आमचं माझ्या चेनीला झटका दिला सापलो तो गाठ कुणी गाठ दिली ती म्हणजे माझ्या पाठीला हात कोणा लक्षात आलं हिचे मी मागं हात पुरत नाही गाठ कोणी दिली जी दिली ती जी असेल कशी बी असेल सोडायचा प्रयत्न केला तर सुटत हा महाराज शेवटी गाठ सोडायची म्हणजे चिमणी लावून आता चिमणी लावायची म्हणल्यावर याकडे जाता येत नाही बाईसाहेब उठून उभा राहिल्याबरोबर ही नबळ त्या 1.5 फुटाचा परिणाम कशी तरी भिंत गाठली महाराज त्यानं डबड्याच्या हिनं चिमणीच्या देवळीत हात घातला एक टायमाला डबगाचा सप्ता संपला सारी भांडी कुंडी धुवून वाट लावून कार्यकर्त्यांना टाकावं आता बेफराकच झोपायचं म्हणून झोपला हळूच येऊन उठो हो अगदी एकीने तरी लावला वाट लावायचा म्हणजे शिनारून झोपलं तर माणसाला जर इतकं होतंय ती जाती तर बिनचू त्याला बी टायमाला धक्का लागला दोघाला बी ठणका बसला तिला बी त्याला बी ठणका बसला ती म्हणजे हे बघा आता फक्तच हात लावायसारखं कारण कुठं बी हात लावला ते बुलबुले चुपच्या कुजरसवर काढायचा सकाळी उठून बसायचं तर कसं बसायचं ही बसली टांगूनच कस तरी रात्र काढली सकाळी गाठ सोडायचा प्रयत्न केला सुटत नाही सुटणं सोपं ते झाली धाव कृष्णा खोडी टाकून एका जनार्दनाची चरण प्रेमती शावरी
ईश्वरीने सत्ता दिलेली कृष्ण बस उद्या जाई राणा सगळे घेऊन गोधना जयेश्वराच्या आईचा देश गाई गोपाळ सोंगडी वना घेऊन या जाई खेळे नंदाचा दाना कसा खेळ खेळायचं म्हणलं खेळामध्ये काय खेळामध्ये कमीत कमी दुपारला तिरंगी चौरंगी मग लढत जमती पण कमीत कमी एकात काय नाही एकाकी न रमती म्हणून बहुशा आणि दुपारची खेळ खेळायचं म्हणलं की खेळात एकच नाही नावे ठेवून वाटावे ती गडी मग नाही रडी खेळामध्ये नाव ठेवून गडी वाटून घालणार तुका म्हणे काढू तिळ्या तांदळ्या निवडी तो पळी आपोला खेळीया शेवटी नाव ठेवून गडी वाटण्यात झाल्यावर तुकाराम म्हणतात माझे गडी कोण निवडा भिन्न याच्यातून तुकोबारामध्ये बाजूला होता कशासाठी आपापलामध्ये खेळवा जसे अनेकाबरोबर खेळतात त्याचं नाव संसार अनेकाबरोबरचा खेळ त्याचं नाव संसार आणि एकाबरोबरचा खेळ त्याचं नाव परमार्थ परमार्थात खेळ कोणाबरोबर आहे एकाबरोबरच संसारात अनेकाबरोबर बायकून बोलन मिळवणे पाहुणे पटांगण धरून खेळ असतो प्रत्येकाबरोबर टक्कर द्यावं लागतं काय परमार्थात तसं नाही परमार्थात एकाबरोबर टक्कर काय एक खेळो एकाशी नाही तरी एका जनार्दनी एक मनी भाव एक सर्वसंगी विटा तो एकला आवडशी असे म्हणजे एक खेळो एकाशी आता एक एका बरोबर खेळणारी पर्यंत पण ही बाकीची जी खेळाला बेकडे ती घाबरियाच्या मोडा
मोडा काढ्या धाडा ध्याना ओळखल्या परमार्थ ध्याकडाचा नाही काय एकड माणसाचा परमार्थ नाही हे बघा येथे एक वर्म पाहिजे धीर परमार्थातलं वर्म काय एकड महाराज इथं धैर्य पाहिजे अभयम हा अभयम सत्व येथे एक वर्म पाहिजे प्रेम्याली केले आसार देह हा नाशिवंत जाणार धैर्य सार नाम तुझे परमार्थात बघा धीर तो कारण साह्य होतो नारायण परमार्थात असू द्यावा धीर सदा सर्व काळ काय असू द्यावा धीर सदा समाधान आहे नारायण जवळीच परमार्थामध्ये धैर्य सोडायचं बघा धैर्य असलं की धैर्यवानाचा परमार्थ म्हणतात जीत घेतली धनीवरी अशी पळाले ते भ्याड त्याशी ते झाला नाद धीट घेतली धनीवरी म्हणून घाबर्याच्या मोडा काढ धाडा भ्याडा वळतिया करू द्या वळत्या पुनरपी जन्म पुनरपी ह्या वळत्या करीत राहू ही झाली मीडियम पद्धत एकले खराब पद्धत एकले खराब पद्धत तुम्हाला माहिती का अंगदराव नाही मावलेला तुका माने